तुम्ही काय कारवाई करणार आहात? नाही, त्या चित्रीकरणाच्या वेळी जे सद्गृहस्थ बाबांच्या समोर जाऊन बसले हे तर अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. म्हणजे हे साई भक्तांच्या भावनांचा तो एक प्रकारचं अपमान झालेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी त्या संदर्भात त्यांनीसुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे. आणि मला वाटतं आता त्या संबंधीमध्ये जे संबंधित लोक ते हजर होते त्यांना शोकॉज देणं, त्याची माहिती घेणं, त्यांना कशा पद्धतीने तो जाऊ शकला त्या संबंधी मंदिराच्या, कशा पद्धतीने तो कसा बसला तिथे, ते चौकशी होईल. परंतु भविष्यकाळात असे प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आश्वासन आता प्रशासनानं दिलेलं आहे. काल जो प्रकार घडला तो खऱ्या अर्थानं चुकीचाच आहे आणि ग्रामस्थ म्हणून आमची तीव्र भावना होती. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना स्वतः ह्या विषयात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांना कार्यालयीन आदेश देण्यात आले ॲडमिनिस्ट्रेशनला का जे कोणी ह्या चुकीत सापडतील त्यांच्यावर चौकशीचे आदेश बसवावेत आणि चौकशी अंतिम जो अहवाल येईल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. जी काल त्या कलाकाराकडनं चुकी झाली, त्यांनी बाबांच्या चौथऱ्यावर बसण्याचा प्रयत्न केला किंवा बसला. इथं देशाचा पंतप्रधान देखील बसू शकत नाही, राष्ट्रपती देखील बसू शकत नाही, कारण बाबा हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि श्रद्धेला धक्का लागलेला आम्ही खपून घेणार नाही. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आमचा जाब विचारण्यासाठी गेलो होतो आणि तो जाब विचारित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री देखील गांभीर्य घेऊन या ठिकाणी उपस्थित होते. जे काही आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्या चौकशी अंतिम अहवालात त्यांचा जबाबी उत्तर काय येतं त्यानंतरच याला कारवाई कशी करता येईल याच्यावर ग्रामस्थांची भूमिका राहील.